श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलेत तर खास आशीर्वाद गमावू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. देव तुमच्या दारात उभा आहे. तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देवाला माहीत आहे, खूप दिवसापासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात, एका चिंतेमध्ये गुंतून आहात. त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे. आज देव तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे. तुम्ही हळूहळू तयार होत आहात. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुमच्या मनासारखे घडणार आहे. देवावरती विश्वास असल्यास आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि देव महान आहे असे टाईप करा. कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टीचा अतिविचार करणे थांबवा. तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे. काम, बिले, काळजी, भीती आणि जे काही तुम्हाला वाटते ते मला द्या. स्वच्छ व्हा, जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर मी विश्वास ठेवतो असे टाईप करा. तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात. शांत रहा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल, जे तुमच्या आज देवाची इच्छा आहे. देव जाणतो तुम्ही थकलेले आहात. तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे. परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकणार नाही. देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देतो. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. मी तुला शक्ती देईन. घाबरण्याची गरज नाही. मी तुला मदत करीन. तुझ्या देवाची तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि मी तुझी कधी साथ सोडणार नाही. देव आज तुम्हाला म्हणतोय, मी तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले आहे. शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो. त्या सर्व गोष्टीवर मी तुला नेहमी विजय मिळवून देईन. माझ्या मुला, मी तुला वर उचलणार आहे आणि तुला एका उच्च स्थानावर ठेवणार आहे. देव तुमची लढाई लढत आहे. तुमच्या बाजूनी गोष्टींची मांडणी करत आहे आणि तुम्हाला ओवाळणी दिसत नसतानाही मार्ग काढत आहे. अचानक तुमची वेळ आली आहे आणि देव तुमच्यासाठी सर्व काही घडून आणतो. आता तुमच्यासाठी देवाचे वचन. आज देव तुम्हाला हे जाणून देणार आहे. हा संदेश थोडा मिठासारखा आहे. मीठ आपल्याला अनेक गोष्टी सांगतो की आपल्यावर प्रेम आहे, आपण महत्त्वाचे आहोत. तुम्हीही त्याचप्रमाणे मिठासारखे आहात. तुमच्याशिवाय काही गोष्टींना चव नाही. म्हणून जे लोक तुमचे मन दुखवतात, तुम्हाला लेखतात, त्यांची चूक मनावर घेऊ नका. कारण तुमची चव आणि तुमचे महत्त्व मी त्यांना लवकरच माहीत करून देणार आहे. स्वीकार करण्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. देव म्हणतो, तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा. कुणाला प्रत्युत्तर देऊ नका. जर का तुम्ही कोणाला प्रत्युत्तर केले तर तुम्ही मला काही करायला शिल्लकच ठेवणार नाही. म्हणून कुणी तुमचे मन दुखवले तर त्यांना सोडून द्या. मनाला लावून घेऊ नका. तुम्ही शांत राहा. त्यांना उत्तर द्यायला मी येथे आहे. तुझे सर्व दुःख, त्रास तू मला अर्पण कर. हे देवाकडून आले आहे. हे तुम्हाला कळावे अशी देवाची इच्छा आहे. हे देवाच्या वचनाशी जुळते. हे सोपे नसले
पण तुम्हाला शांती मिळेल. तर त्यासाठी तुमच्यावर नव्हे तर देवावर विश्वास आणि अवलंबून असणे आवश्यक आहे. ते तुम्हाला त्याच्याजवळ आणते, दूर नाही. ते त्याचे गौरव करते. हे तुम्हाला देवाच्या बुद्धीचा पाणपुरवठा करण्यास प्रवृत्त करते. ते तुम्हाला प्रेम करण्यास आणि इतरांशी अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करते. त्याला विश्वासाची नवीन पातळी आवश्यक आहे. देवावर विश्वास ठेवा. देव सर्व काही ठीक करणार आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण देवाने पाहिले आहे तुम्ही आतापर्यंत किती दुःख यातना सहन केल्या आहेत. लक्षात ठेवा की तुम्ही देवासाठी किती मौल्यवान आणि मौल्यवान आहात. स्वतःला जाणून घ्या, स्वीकार करा. जसे देव तुम्हाला क्षमा करतो तसे तुम्ही स्वतःला माफ करा. स्वतःची बरोबर काळजी घ्या आणि करुणेने वागा. तुमच्या शारीरिक गरजांची काळजी घ्या. वेळ वाया घालवू नका. देव तुम्हाला जेथे पाहिजे तेथे नेईल, परंतु तुम्हाला कोठे जायचे आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला दररोज देवाशी बोलणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे प्रार्थना करा. काही वेळ देव तुम्हाला धीमा करेल, जेणेकरून तुमच्या पुढे असलेले वाईट तुम्ही तेथे पोचण्यापूर्वी निघून जाईल. तुमच्या विलंबाचा अर्थ तुमचे संरक्षण असू शकते. म्हणून विलंब झाल्यास देवाला दोष देऊ नका. तो एक चांगला देव आहे, इतरांसारखा फसवणारा देव नाही. विश्वास असल्यास होय टाईप करा. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.